तर का म्हणता मग पुट्टो, आज दत्त्याचा बड्डे आहे. तर मी काल यांच्याच रूमवर झोपलो आणि रात्री 12 वाजता उठून दत्त्याला विश केलो होतो. हॅपी बर्थडे. रात्री विश केलो ते तर अलगच, पण आज सकाळी उठल्याच त्याला विश केलो. तर विश बोध झालं. मी घरी येऊन आंघोळ केलो न जेवण करासाठी बसलो. तर जेवण गिन झालं निघलो वापस दत्त्याच्या रूमकडे जासाठी. रूमवर आलो तर हे पोट्टे पिक्चर पाहत होते. तर मी बी बसलो त्यांच्यासोबत पिक्चर पाहसाठी. आणि पिक्चर बहुत खतरनाकच होता भाई. आता पिक्चर पाहून झाला आणि मी बसलो रात्रीच्या पार्टीचा विचार करत. दत्त्या पाहुण्याला पोंबुर्ण्याला काहीतरी काम होतं तर आम्ही पोंबुर्ण्याला जासाठी निघलो. पोंबुर्ण्याला जाता जाता पहिलं हॉटेलमध्ये आलो नाश्ता करासाठी. आता एवढं तर बनतेच भाऊ, वाढदिवस आहे तर दत्त्याचा. गुड्डू भैया आलता तर त्याला बी ऍड केलो ना आपल्या पार्टीमध्ये ना, बसलो नाश्ता करासाठी. तर नाश्ता पार्टी झाली निघलो ना आता पोंबुर्ण्याला जासाठी. तर यांना किराणा आणि तांदूळ घ्यायचा होता तर घेऊन निघलो वापस गावाकडे जासाठी. दत्त्याला घरी सोडून आम्ही केक घ्यायसाठी आलो. केक घेऊन वापस गावात आलो तर एवढे फॅन्स लोक माझी वाट पाहत होते ऑटोग्राफसाठी. पाहता पाहता जास्तच टाइम होऊन गेला. तर मग दत्त्याचा बर्थडे सेलिब्रेट करासाठी लागलो ना. आता तुमच्याकडून नेहमीच म्हणतो हॅपी बर्थडे टू यू. तर पोट्टो आजचा ब्लॉग एवढाच, भेटून मग पुढच्या ब्लॉगमध्ये.